दोघांनी गणपती स्मरण करा. चला, अशा तऱ्हेने आपला विधी संपन्न झालेला आहे. आता वधूवरांनी एकमेकांना अंगठी घालण्याचा कार्यक्रम इथे सुरू होणार आहे. हो, यात अंगठी नाहीये. हो, यात अंगठी नाहीये. अंगठी नाही दुर्गे, अंगठी त्याच्यातच होती. मग कुठं गेली? गुरुजी जरा ताटातच बघा बरं. नाही हो, यातही अंगठी नाहीये. आम्हाला ती अंगठी पाहिजे. ताई, अगं त्यातच होती अंगठी. ती घराण्याची अंगठी आहे. अगं पर ताई तू जा हुडकून आण, नाहीतर तुझी काय खैर नाही. मला वाटलं अंगठीच आहे. काय ताई नाहीये. अहो आता अंगठी नाही, आता कसं होणार साखरपुडा? अंगठी हरवली. तुमचं अधिपतीवर प्रेम आहे? हो. तुमचं मास्तरणीवर प्रेम? माहित नाही मला ते. हट्ट झालाय माझा तो, इगोवर आलाय माझ्या. माझ्याही. पण त्यांचा साखरपुडा होणार आहे. कसं होणार? म्हणजे ही अंगठी मावशी मास्तरणीच्या हातात घालणार होती, पण ही अंगठी मी माझ्याकडे आणली कारण मी माझा अधिकार कधीही कुणालाही देत नाही. मग ती माझी स्वतःची सख्खी आई का असेल. आणि साखरपुडा म्हणजे काही लग्न नाही ना. आणि मला ना अधिपतीची बायको होण्यापेक्षा ना या घराची सून व्हायचंय. मग मला सांगा, या घराण्याची सून कोण? मास्तरीन का मी? अंगठी हरवली. गेली कुठं अंगठी? ताई, अगं खरंच मला माहित नाही. पर त्या ताटातच होती. कुणी चोरली का काय? हो, मुहूर्त टळून चाललं. बघा लवकर. अहो गुरुजी, इथं अंगठी नाही दिसतंय ना तुम्हासनी. तुम्ही बघा बरं, कुणाच्या पायात पडले का बघा. हुडका बरं जरा, हुडका. कोणाच्या पायात पडलेली अंगठी नगाय आमास नाही. अगं मग ताई आता कसं करणार साखरपुडा? नवीन अंगठी आणायची का? पण आता येळ बी नाही आणि मुहूर्त बी चाललाय. थांबा, बसा. भुवनेश्वरी मॅडम, आम्ही घेऊन येऊ का अंगठी पटकन? हा, मी बी येते तुमच्या बरोबर. कुणी कुठं बी जायची गरज नाही. आम्ही हाऊत नव. आई, दागिन्यांची पेटी आणलीस नव? वय वय हाय की. अगं बक्कल सोनं आहे त्यात, दागदागिने आहेत, पण तशी अंगठी नाही ना त्यात.
अधिपतींना मनानं नवरा म्हणून वरलंय. मी पण अक्षराला बायको म्हणून वरलंय. अधिपतींना जीवतोड प्रेम करतो. मला असाच नवरा हवा होता. पैसेवाला, जीवतोड प्रेम करणारा आणि निष्ठावान. अक्षरा पण ना अशीच आहे. आणि त्यांना एकमेकांशी लग्न करायचं नाहीये. अक्षरावर ना कसला तरी दबाव आहे. आणि अधिपती पण लग्नाला नाही म्हणाले हे मी माझ्या स्वतःच्या कानाने ऐकलंय. तो तर प्रेमात आहे तिच्या. नाहीये, नाहीये. ते मावशीच्या डावपेचात अडकलेत. आपण त्यांना बाहेर काढू. आपण हे लग्न होऊच द्यायचं नाही. भुवनेश्वरी मॅडमचा डाव त्यांच्यावरच उलटवायचा. हेच करायचं. मला अक्षराशी लग्न करायचंय आणि आता काहीही झालं तरी मी तिच्याशीच लग्न करणार. होणार. तुमचं मास्तरणी सोबत लग्न होणार. पण त्यासाठी आपण एकमेकांना मदत करायची. त्यांचं लग्न मोडायचं आणि आपलं प्रेम मिळवायचं. मंजूर? डील. ताई, पर आता अंगठी नाही तर साखरपुडा कसा होणार? जो हरवला तो फक्त दागिना होता. घराण्याची अस्सल परंपरा आमच्या बोटात आहे. जगन्नाथ गंगाराम पेडणेकरांचा हा अस्सल दागिना. घराण्याची परंपरा घाला सुनबाईंच्या बोटात. फोटोवाल्या नुसतं बघतोस काय? काढ फोटो, काढ. हा, फोटो काढ. मॅडम थोडे जवळ या ना. दाखले सरकार थोडे जवळ. अहो काढताय का तुम्ही नाही. काय? मी? सांभाळून ठेवा. अहो पण ही तर तुमची अंगठी, ती मी का नेऊ? पण अजून झाली नाही ना. ठेवा. अहो नाही नाही, ही तर तुमच्याकडे उलट जास्त सेफ राहील ना. माझ्याकडे का देताय? नाही, मावशीला जर कळलं ना की ही अंगठी मी उचललीये तर ती आधी मला उचलेल आणि घराच्या बाहेर फेकेल. ठेवा आता. हा ओके. दाखला सरकार अभिनंदन. वहिनी साहेब अभिनंदन. आजपासून तुम्ही आमच्या वहिनी साहेब. तर मंडळी, येळात येळ काढून तुम्ही इथं आलात, आमच्या आनंदात सहभागी झालात, त्याबद्दल आम्ही तुमचे आभार मानतो. तुमच्या जेवणाची सगळी व्यवस्था केली आहे.
कुणी बी जेवल्या बिगर जायचं नाही. या सगळ्यांनी जेवून घ्या. अहो दाखला सरकार चला की हो चला एक डान्स चला चला की. चला की सांगा ना. एवढं म्हणतोय तर जावा की. जावा जावा. आता चला आता चला. अरे वहिनी साहेब चला की. नाही नको, थोडंसं डान्स थोडं. खरंच नको. चला की सरकार सांगा. त्यांना आई म्हणल्या ना व. विचारते मी. तुम्हाला लग्न करायचंय का अधिपतीशी? अहो छे छे काय बोलताय तुम्ही हे? मग ती अंगठी हातात कशाला घालताय? अहो, छान आहे ती, आवडली मला. बायकांची आहे ती. हो 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 हो. जमेल ना सांभाळून ठेवायला? हो हो जमेल ना, काळजी नका करू तुम्ही. एका खिशात ठेवतो ना मी. मी मागितल्यावर परत द्या. हो देईन ना, एनी टाइम. बरं आता ऐका, आता निवांत बसून अजिबात चालणार नाही. त्यांचं सगळं फिक्स आहे. 1 ऑक्टोबरला लग्न म्हणजे 30 सप्टेंबर पर्यंतचाच वेळ आहे आपल्याकडे. कळतंय का? हो. या वेळेत जर यांचं लग्न मोडलं नाही ना, नंतर डिवोर्सशी लग्न करावं लागेल आपल्याला. डिवोर्सी कोण आता? अहो आधी यांचं लग्न होणार, मग नंतर डिवोर्स करावा लागणार, मग आपलं लग्न डिवोर्सशी होणार ना. ओ अच्छा, वकील शोभता हो तुम्ही. थँक्स. एक विचारू का, ह्यांचा डिवोर्स पण तुम्हीच करणार आहात का? हो ते बघू नंतर आपण. तुम्ही आत्ता अलर्ट राहा. हो. आणि भेटत राहूच आपण. हो चालेल ना. पण आत्ता निघा तुम्ही, घरातले येतील आता. हो राईट राईट, मी निघतो. थँक्यू. सुखी राहा. जोडीनं आशीर्वाद घ्या. अरे अभिनंदन. औक्षवंत व्हा. सुखी राहा. राहू दे राहू दे. अभिनंदन. सुखानं संसार करा. तुझं पहिलं चॅलेंज आहे. काय? आधिपतींना थोरल्या मालकांच्या पाया पडायला लाव. मी कसं सांगणार त्यांना? मग कोण सांगणार? सूर्यवंशांची सून होणं सोपं काम नाही. पण
त्यांना सांगायची काय गरज आहे? ते पडतील की पाया? नाही पडत ते कधी. का? ते वडील आहेत ना त्यांचे. पण अधिपतींच्या मनात आकस आहे अख्ख्या वडिलांबद्दल. आणि त्याला त्यांचे वडीलच जबाबदार आहेत. म्हणजे मला कळलं नाही. सगळं आत्ताच कळायची काही गरज नाही. सांगतो आम्ही नंतर. मोठी स्टोरी आहे. पण आधी त्यांना त्यांच्या बापाच्या पाया पडायला लाव. हे तुझं पहिलं चॅलेंज. जा. अधिपती, काय झालं? कुठं काय मग तुम्ही इकडे का आलात? झालं की सगळ्यांच्या पाया पडून. अहो सगळ्यांचे कुठे? तुमच्या वडिलांच्या पाया पडायचं राहिलंय. ते राहू दे, राहू दे कसं? त्याची काय गरज नाही. कुणाला गरज नाही. मला अधिपती, आता अंगठी घातलीत ना तुम्ही माझ्या हातात. हा मग मग आता माझं मला असं काही नाही. जे आहे ते आपलं आहे. आपलं, आमचं. काय पाहिजे तुम्हाला? आपल्याला आपल्याला काय पाहिजे? आशीर्वाद. घेतलं की आता सगळ्यांचा आशीर्वाद. एक आशीर्वाद मिळाला नाही तर काय? मला तोही एक आशीर्वाद हवा आहे. तुम्ही घ्या, तुम्हाला कोण नाही म्हणलं. तुम्ही मी घेईनच. पण आपण जोडीने पाया पडलो ना सगळ्यांच्या, मग त्यांच्याही जोडीनंच पाया पडूया. त्यांच्या नाही पडू शकत. का? त्यांनी काय केलंय? जाऊ दे त्यांचा विषय. असं कसं जाऊ दे अधिपती? त्यांनी तुम्हाला जन्माला घातलंय ना. जाऊ दे, सोडा तो विषय. काय तुम्हाला सगळ्या गोष्टी माहित नाहीत. उगाच आजच्या दिवशी आपल्यात वाद नको. अधिपती, हो नको, याच्यावर तुम्ही आता नका वाद घालू. अहो मी वाद नाही घालत आहे. मी फक्त आशीर्वाद घेऊया म्हणते. ते नाही जमणार मला. तुम्ही माझं ऐकायचंच नाही असं ठरवलंय का? या एका बाबतीत नाही ऐकणार मी. अहो आता असं करून कसं चालेल? म्हणजे आता तुम्ही सिंगल नाही आहात. म्हणजे तुम्ही एकटे नाही आहात अधिपती. अहो आपला साखरपुडा झालाय आज. ते माहिती आहे हो, पण कमिटमेंट आहे ना आपली. कमिटेड होत आपण. कमिटी बिमिटी तर ठीक आहे, पण कमिटेड. हा तेच ते नाही, कमिटेड. आणि एखाद्याशी कमिटमेंट असणं म्हणजे त्याच्या आनंदासाठी बांधील असणं. तेवढं कळतंय मला. मग ज्या दिवशी कमिटमेंट दिली त्याच दिवशी ती मोडणार आहात का? तसं नाही म्हणलं मी, पण मला हे नाही जमणार हो. हे नका सांगू तुम्ही. आणि त्यांच्या पाया पडणे काही कमिटी बिमिटी नाही आहे माझी. पण माझ्या आनंदाची तर आहे ना. मीच विचारतोय, काय आहे तुमचा आनंद मास्तरीन बाई? त्यांच्या पाया पडून त्यांचा आशीर्वाद घेणं ह्यात माझा आनंद आहे. बघा, तुम्ही कधी उगाच हट्ट करू नका. मी काही ते करत नसते. मला एक सांगा, ह्या आधी तुम्ही कुणाच्या हातात अंगठी घातली होती? नाही. मग आज ही पण एक गोष्ट करून बघा ना. वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद तर घेतला पाहिजे ना. बाकी वडीलधाऱ्यांचा घेतला की. आणि तुमच्या वडिलांचा? तुमच्या वडिलांचा घेतला ना. बास की, बास झालं. तुमचे वडील काय फरक आहे. आणि मला तुमच्या वडिलांचा आशीर्वाद घ्यायचा आहे. अहो त्याची काही गरज नाही आहे. आणि आमच्या आई साहेबांचा घेतला की आशीर्वाद. आई साहेबांचा आशीर्वाद घेतला म्हणजे झालं, सगळं संपला विषय. तुम्ही काही म्हणा अधिपती, मला असं वाटतं की तुमच्या वडिलांचा आशीर्वाद घ्यायला हवा. तुम्ही ऐका माझं, मला नाहीच जमणार. मी हात जोडते तुमच्या पुढे. हो, तुम्ही हात बीत जोडू नका. तुम्ही हात खाली घ्या नको. प्लीज म्हणू नका. तुम्ही बाकी काय वाटेल ते सांगा, मी करतो की. अहो मला बाकी काही नकोय. आणि मी तुमच्याकडे कधीच काही मागितलं नाही. फक्त एक गोष्ट मागते. प्लीज अधिपती, प्लीज. मास्तरीनबाई तुम्ही प्लीज. हे शेवटचं. परत जर तुम्ही म्हणला तर मी ऐकणार नाही. हे आयुष्यात माझं शेवटचं. परत रतीब लावू नका या गोष्टीचा. आज काय साखरपुडात झाला, उद्या काय आणि आमकच झालं, लगीनच झालं, हळदी कुंकूच झालं, सत्यनारायण झालं, ढमकं झालं, पाया पाड. हे शेवट. ओके ओके.
मनापासून आपल्याला लावलं एवढं एवढं तोंड करून, प्लीज प्लीज. पण मी परत एकदा तुम्ही ध्यानात घ्या, मी हे आयुष्यातलं लास्टातलं एकदम शेवटचं. मी परत हा आता काय आता हा चला की ठीक आहे सर. चला आणि थँक्यू. जे आम्हाला 20 वर्षात जमलं नाही ते 20 मिनिटात केलंस तू. मानलं तुला. चेटूक तर हाय तुझ्या. आता आम्हाला कळलं की आमच्या पुढं काय वाढून ठेवलं आहे आणि तुला बाहेर काढण्यासाठी किती जुळवाजुळव करावी लागणार आहे.